जी आहे ना रेंज हो ज्याला समजलं त्यांना धन्यवाद. बाकी परसा घेऊन जा. झोपले हे दोघही मित्र आणि एकाला झोप कशी होती आ करून झोपत होता तो. झोपले आ करून झोपला. दुसरा मित्र शांत झोपलाय. हवा आली ते एकच जांभूळ होतं पिकलेलं. ते जांभूळ पडलं बरोबर ते ज्याचं तोंड बंद होतं ना, हा गड्डा आहे ना, तर गड्डा हा मोठा खाली त्या गड्ड्यावर पडलं ना, अडकलं. त्यानं पाहिलं झाड जांभळाच आहे, नक्कीच जांभूळ पडलं. त्याला थोडं काळं काळं दिसत होतं. त्यानं शेजारच्याला ढोसा दिला. बघा इतका आळशी होता तो की यातलं इतकं जांभूळ तोंडात टाकणं जीवार आलं तर इतका तो आळशी. शेजारच्याला ढोसा देते मूर्खा, अरे काही अक्कल आहे की नाही लका लका चांगलं जांभूळ पडलं एवढं माझ्या तोंडात टाकणं. इतका तो आळशी. त्याचा सोबती डबल आळशी होता. तो म्हणे नालाय का मला जांभूळ टाक म्हणतात, माझ्या तोंडात कुत्र 2 नंबर करून गेलं तरी तो हाणलं नाही. याला म्हणतात आळस. हा सर्वात मोठा शत्रू आहे. आलस्य ही मनुष्याना सर्वात मोठा शत्रू कोणता आहे? आळस. आळस पाहिजे नाही बरं. पाहिजे का आळस? हा शनिवारी कोण घरी राहतो तू? हा शनिवारी जाता का शाळेत? नाही जात. दांडी मारत कधीतरी. याला म्हणतात आळस. आणि दुसरा सर्वात मोठा शत्रू आहे दीर्घसूत्रता. हा दीर्घसूत्रता कशाला म्हणतात? काल आजचं काम उद्यावर लोटणे याला म्हणतात दीर्घसूत्रता. पण महाराज म्हणतात हा शत्रू कामाचा नाही बरं. कल करेसो आज करेसो अभी. दीर्घसूत्रता. शाळेतले पोरं सगळे आहे का? 5 वाजले सगळे पोरं घरी आले. त्याच्यात बाळू नावाचा पोरगा होता त्याच्यातला. हा शाळेचं नाव करता होतो. उठला 5 वाजले सगळे पोरं घरी आले. हा बाळू नावाचा पोरगा होता. या बाळू नावाच्या पोरगानं काय केलं? दप्तर घेतलं आणि बाहेरूनच दिलं फेकून. निघाला खेळण्यासाठी. काय हा काय खेळण्यासाठी गेला? क्रिकेट खेळण्यासाठी गेला. आई आवाज येते गे बाळ्या अभ्यास कर, परीक्षा आली. बाळू म्हणतो आई खेळून येतो नंतर अभ्यास करतो. बाळू खेळण्याकरता निघून गेला. आला खेळून. अरे अभ्यास. हातपाय धुतले, जेवला, पडला पाठवर. तशी त्याला झोप लागली. आई म्हणे अरे अभ्यास कर. म्हणतो आई सकाळी 4ची बेल लावली. सकाळी उठून अभ्यास करेल कारण सकाळचं ध्यानात राहते ना बरोबर. उठला महाराज. सकाळी 4ची बेल वाजली. पण बेल वाजता बरोबर त्यानं काय केलं? त्यानं उठला. त्या रगची घडी केली, ठेवून दिलं, दप्तर काढलं आणि अभ्यास केला का त्यानं? त्यानं त्या घड्याळावर हात टाकला. जपीतच जपून राहिला. आई म्हणे का रे अभ्यास? आई झोप आहे. सकाळी झोप कशी असते? साखर झोप असते. जास्त टाकत नका जाऊ नाहीतर काय होईल? शुगर होईल. साखर झोप असते सकाळची. आई म्हणाला अभ्यास तो म्हणतो संध्याकाळी करेल. संध्याकाळी तसंच. शाळा सुटली 5 वाजले दप्तर फेकलं क्रिकेट खेळण्याकरता. आई म्हणते अभ्यास. खेळून आला जेवला झोपला. आई म्हणते अभ्यास. सकाळी 4 वाजता बेल लावली. असं करता 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 परीक्षा आली. आणि परीक्षेत बाळूचा पहिला नंबर. पहिला नंबर आला त्याचा पण खालून. याला म्हणतात दीर्घसूत्रता. कामाचं नाही. अभ्यास करावा लागेल. कधी करावा लागेल अभ्यास? परीक्षेच्या वेळेस. शाबास. परीक्षेच्या वेळेस. पहिल्या दिवसापासून अभ्यास करावा लागेल. परीक्षेच्या वेळेस नाही. म्हणून महाराज म्हणतात हे 2 शत्रू आहेत दीर्घसूत्रता आणि आळस. हे शत्रू बाहेर काढायचे असतील तर महाराज म्हणतात नामचिंतनाच्या बळावरती बाहेर निघतात. म्हणून महाराज म्हणतात प्रारब्ध कसे असू द्या, जर तुम्हाला तुमच्या अंगावर सर्व सुखाचे अलंकार शोभावे असं वाटत असेल तर महाराज म्हणतात तुम्हाला नामचिंतन करावं लागेल. मग ते नामचिंतन कसं करावं लागेल? कोणी विचारेल की का महाराज मग हे नामचिंतन तुम्ही आम्हाला सांगता का तुम्ही करता? तुकोबारे उत्तर देतात की बाबा रे हे नामचिंतन आम्ही आजच नाही करत, मागे बहुत जन्मी हेची करीता आलो मी. भवता पसरमी दुःखे शिनले निवउत्या. मागे केलं
आणि आजही करताय दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे मागे केलं आज सुद्धा करतो आणि तुम्ही सुद्धा करा जर सर्व सुखाचे अलंकार शोभावे असं वाटत असेल तर तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर काय करा देवाचं भजन करा कसं करा म्हणतात महिन्याच्या महिन्या नाही हप्त्याच्या हप्त्या नाही कसं करा थंडी गेल्यावर नाही सकाळ संध्याकाळ काही एक दिवसा आड नाही म्हणतात सदा नाम घोष हरी कथा तेने सदा चित्ता समाधान पाहिजे असेल तर भगवत नाम चिंतन करा बाकी काही नसलं तरी चालेल पण समाधान माणसाच्या जीवनात पाहिजे समाधान कधी आहे जब आवे संतोष धन सब धन धुरी समान संतोष नावाचा धन आला की सगळं धुरी सारखं वाटते आणि हा संतोष नावाचा धन संतांच्या जवळ आहे का आहे ते नित्य नाम चिंतन करतात नित्य त्यांच्या घरात नाम चिंतन होते वैष्णवा घरी सर्व त्यांच्या काळात वेगळं होतं ना आजच्या काळात ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम
कधी आहे आता त्याच्या वेळेस कन्या भाकरीची खाणी मुखी राम नाम गाणी कन्या खाऊन देवाचं नाव घेत होते आता गुलाबजाम खाऊन असं वाटतं रगमध्ये ओझा थंडी लय हा परिणाम आहे नामचिंतनाचा समाधान प्राप्त होते म्हणून मला म्हणतात समाधान पाहिजे असेल तर देवाचं भजन करा पण कधी करा अंगाले आला तर देव बाप हा असा का नाही महाराज म्हणतात जेव्हा दुःखात असाल तेव्हा देवाचं नाव घ्या आपण नाव कधी घेतो देवाचं महिला मंडळ हा कधी घेतो एक लोटा जल सब समस्या का हो आता लोटा घेऊन जल न्यायचं तिकून चाऱ्याची पिंडी घेऊन यायची